शिबिराला भेट दिली, काय वाटलं, कसं काय नियोजन होतं? अतिशय सुंदर असं नियोजन. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला अतिशय अभिमान वाटतोय की अगदी लहानपणापासून आपण जिला मोठं होताना पाहिलंय ती म्हणजे आपली नारायणगावची सुकन्या निकिता कोऱ्हाळे माताडे. हिनं तिच्या जे मुक्ता फाउंडेशन आहे याच्या माध्यमातून जे काही हे शिबिर भरवलेलं आहे महिलांसाठी, आरोग्य शिबिर, हे अतिशय सुंदर, अतिशय नियोजनबद्ध आहे आणि गेले 5 दिवस अतिशय उत्तम असा ह्याला प्रतिसाद आहे. कोणकोणत्या चेकिंग किंवा या ठिकाणी केली गेली? याच्यामध्ये त्यांनी शुगर तपासणी असू दे, बीपी तपासणी असू दे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅमोग्राफी, जो ग्रामीण महिलांमध्ये काय सगळ्याच महिलांमध्ये हा प्रॉब्लेम आहे की त्यांना जे होणारं कॅन्सरचं पुढे जे काही निदान होतं त्याची सुरुवात आधीच झालेली असते आणि त्याच्यासाठी मॅमोग्राफी करण्याची खूप गरज असते. बऱ्याच वेळेला ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, पण गेल्या 5 दिवसामध्ये जवळजवळ 1000 ते 1500 पेक्षाही जास्त महिलांनी या मॅमोग्राफीचा आणि या सगळ्याचा अतिशय सुंदर असा लाभ घेतलेला आहे. आणि याच्यातनं विशेष म्हणजे काही महिलांना काही डिटेक्ट झाल्या आहेत गोष्टी आणि ज्या पुढील तपासणीसाठी आता पुण्याला वगैरे त्याच्यासाठी फॉलोअप घेणार आहेत. या कन्येने चांगला उपक्रम राबवला, काय शुभेच्छा देता? नक्कीच खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद की निकिता तू अशीच खूप मोठी हो आणि तुझ्या हाताने असंच हे समाजकार्य असंच पुढे पुढे चालत राहू दे. ह्याच तिला खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद. खूप छान शिबिर. निकिता म्हणजे प्राऊड फील करते की आमच्या गावची कन्या आहे आणि तिचं काम खूप चांगलं चाललंय. नेहमी तुझ्या पोस्ट बघत असतो आम्ही आणि मस्त हे शिबिर खरंच सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. महिला बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. मेमोग्राफी ही खूप महत्त्वाची आहे आणि खूप छान रिस्पॉन्स पण मिळाला. भरपूर जण आहेत. बरं, ती व्हॅन इतकी छान आहे सुसज्ज, त्यामध्ये डेंटल चेकअप आहे आणि चष्मा पण वाटप आहे, म्हणजे डोळ्याची पण तपासणी आहे आणि मेमोग्राफी तिन्ही आहे. खूप छान. तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. असंच छान कार्य करत राहा. आमचे आशीर्वाद सदैव तुला आहेत. थँक्यू. भाई, हा आरोग्य सेवेचा उपक्रम या ठिकाणी राबवला गेला. नारायणगाव वारवाडीच्या अनेक लोकांना याचा फायदा झाला, काय सांगा? प्रथमतः मी निकिताचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन की आपल्या नारायणगावची एक मुलगी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सोशलमध्ये काम करते. मुक्ता फाउंडेशनच्या मार्फत चांगलं काम करून चंद्रकांत दादा पाटलांच्या जवळ जाऊन BJPच्या मार्फत या ठिकाणी नारायणगाव वारवाडी काय संपूर्ण तिचं स्वप्न फार मोठं आहे की आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये सगळ्यांची सेवा तिला करता आली पाहिजे. आणि मी या ठिकाणी आई मुक्ताच्या प्रांगणामध्ये मी एवढं हेच सांगेल की मुक्ता, तुझं जे काम चाललेलं आहे असं चांगलं काम तू याच्या पुढे चालू ठेवत जा निकिता. आणि येणाऱ्या काळामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जिथे जिथं गरज पडेल तिथे तिथे त्या लोकांपर्यंत तू पोहोच. आणि ज्यांचे या ठिकाणी निदान ज्यांचे झालेले आहेत की बाबा जे डिटेक्ट या ठिकाणी झाले तर त्यांच्या पुढील उपचारासाठी आपण या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती बोलणं करून कागदपत्र जोडून त्यांची त्या ठिकाणी सेवा तुम्ही द्यायचं काम या ठिकाणी करावं. कारण की काय आले, ह्या आपल्या जुन्नर आसपासच्या परिसरामध्ये कॅम्प होतात, प्रमाणापेक्षा जास्त कॅम्प होतात, परंतु शेवटी त्या रुग्णाला जे लागणारी जी शेवटची सेवा आहे ती सेवा या ठिकाणी पुरत नाही. परंतु तुझी जी संकल्पना आहे की सगळ्यांपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे, तुझी चांगली संकल्पना आहे. चांगलं तू या ठिकाणी काम करते. माझ्या समस्त ग्रामस्थ नारायणगाव सिल्वार्ड जुन्नर तालुक्याच्या वतीने, आमच्या राजे ग्रुपच्या वतीने, राजे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने, केडी अण्णाच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. या नगरीचे उपसरपंच बाबू पाटे असतील, वारवाडी नगरीचे माजी सरपंच विनायक भाऊ भुजबळ असतील, जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे असतील, माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील, आशाताई बुचके असतील, या सगळ्यांच्या वतीने मला मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. असंच चांगलं काम तू या ठिकाणी करत जा. धन्यवाद. मुक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, वेगवेगळ्या तपासण्या केल्या, काय सांगाल? गेले 5 दिवस नारायणगाव वारवाडी हा उपक्रम राबवला गेला. आदरणीय चंद्रकांत दादा पाटील समर्थ युवा फाउंडेशन आणि आपल्या मुक्ता सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्याची वारी आज प्रथमच शहरातून आपल्या ग्रामीण भागात आली होती आणि आपण एकदमच कमी कालावधीत हे सगळं अरेंज केलं होतं. त्या मानाने लोकांनीच ही चळवळ हाती घेतली आणि सोशल मीडियाद्वारे सगळ्यांनी ते एकमेकांना पाठवलं. मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या सोबतचे सुद्धा जे सोबत शाळेत शिकणारे होते, कारण बऱ्याच जणांची आई आली होती की हे रील त्यांनी त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या आईला पाठवले. कारण सगळ्यात महत्वाचं जे होतं की ज्याच्यासाठी आपण दादांना रिक्वेस्ट केलेली की ही व्हॅन आमच्याकडे पाठवा, तो ती दाताच्या तपासण्या तर आहेतच, डोळ्याच्याही तपासण्या आहेत, ब्लड टेस्ट वगैरे बाकी सर्व तपासण्या आहेत, पण मेमोग्राफी ही जी तपासणी आहे स्तनाच्या कॅन्सरची, जी महिलांसाठी अतिशय आजकाल महत्वाची झालेली आहे आणि आपल्या जुन्नर तालुक्यात कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि
खास त्यासाठी आपण ही गाडी मागवून घेतलेली होती आणि अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला या 5 दिवसात मिळाला होता. एकमेकांना लोकांनीच हे फॉरवर्ड केलं आणि ही चळवळ हाती घेतली. किती रुग्णांनी या शिबिराला भेट दिली आणि त्यांचं काय रिझल्ट आपल्याकडे 1000 पेक्षा जास्त रुग्णांनी दुपारपर्यंतच आपले झालेले होते आणि इतक्याच जणांनी या सेवेचा लाभ घेतला आणि जे रिपोर्ट्स वगैरे जे आलेले होते तेही लगेच आपण संध्याकाळी, जेवढे आज टेस्ट होतात त्याचे लगेच संध्याकाळी आपल्या हातात रिपोर्ट येतात आणि जे पुढचं जे आहे ते डॉक्टर लगेच सांगतात की काय करायचंय, कसं राहील. मेमोग्राफी जी आपण केली यात काय कोणाला गंभीर महत्वाचं काय डिटेक्ट काय झालं? तर मेमोग्राफी जसं आपलं 5 दिवस हे शिबिर चाललं तर आजचा 5वा दिवस आहे. तर 4 दिवसात आपल्याला 20 आपल्याला सस्पेक्ट मिळाले. आता हे जे सस्पेक्ट असतात डॉक्टर ते रिपोर्ट्स देतात आणि यांना फर्दर तपासण्यांसाठी सोनोग्राफी करावी लागते आणि मग तिथून पुढे त्याची प्रोसिजर. हे फक्त एक इनिशियल स्टेज असते. सोनोग्राफी मध्ये एक्झॅक्ट कळतं की नक्की हे कशाची आहे ती गाठ. डिटेक्ट झाली असेल याला पुढे आपण काय सहकार्य करणार किंवा काय? जर आता ही तर खूपच इनिशियल लेवलची जी मेमोग्राफी आहे ती इनिशियल टेस्ट असते. त्यात जर आपण पुढे जात असेल किंवा काही कुणाला प्रॉब्लेम असेल तर ज्या वेगवेगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या योजना असतात त्यात जर आपण डॉक्युमेंटेशन करून जर आपण त्याच्यामध्ये बसत असू तर तेही या ठिकाणी केलं जातं. आपण नारायणगाव हे शिबिर आरोग्य सेवा दिलेली आहे. उपक्रम राबवला जेव्हा आपण नारायणगावच्या साठी किंवा आपल्या भागासाठी वारुवाडी नारायणगाव साठी जेव्हा आपण माननीय चंद्रकांत दादांकडे ग्रामीण भागात ही व्हॅन पाठवण्यासाठी जेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली होती त्यांनी तेव्हाच सांगितलेलं जर गरज असेल आपल्या तालुक्यात तर ते आपल्यासाठी नक्कीच ही व्हॅन पाठवतील. आपण सगळ्यांनी पुढे येऊन ही चळवळ हाती घेऊन ती पुढे चालवली पाहिजे, ती सर्वांपर्यंत नेली पाहिजे असं मला वाटतं. या 4-5 दिवस उपक्रम चालले दोन्ही गावांनी विशेष सहकार्य केलेलं आहे. जेव्हा माझ्या मनात हा विचार आला तेव्हा मी सगळ्यात आधी तर आपल्या वारुवाडीचे जे कृषी रत्न अनिल दादा मेहर आहे त्यांच्याजवळ हा विचार मांडला. त्यानंतर त्यांनी लगेचच वारुवाडी ग्रामपंचायतीतील जे आपले सरपंच असतील, उपसरपंच असतील, विनायक दादा भुजबळ या सगळ्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि तिथून लगेचच मी आपल्या जे नारायणगावचे उपसरपंच आहेत बाबूभाऊ पाटे यांना सुद्धा मी लगेच कॉन्टॅक्ट केला. त्यांनीही याला खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यामुळे मला वाटतं या दोनही ग्रामपंचायतींनी एकत्र आणि अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्यामुळे हा कॅम्प यशस्वी होऊ शकला.